नमस्कार, मी रुही आजपासून फूड ब्लॉग चॅनल सुरू करत आहे। छान छान रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तुम्हाला रेसिपीज माझ्या आवडल्या तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। रसगुल्ले बनवायला घेत आहे मी। तर 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, ज्याने आपले रसगुल्ले मऊसूत होतील। आता मी उकळायला ठेवलं आहे। एक उकळी आल्यानंतर आपण हे विनेगर आणि पाणी मिक्स करून बनवलेलं आहे, ते दुधामध्ये एक हळूहळू ट्रिपिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला दूध फाटलं जाईल। जसं विनेगर वगैरे टाकत जाऊ तेव्हा तसं हलवत जाऊ। आता गरम असतानाच ड्रेन करायचं। कोणाकडे कापड असतं कोणाकडे नसतं, तर आपण गाळणीतून पाणी काढून टाकायचं। आणि जेणेकरून आंबट स्मेल जाईल त्याचा। जास्त प्रेस करायचं नाही, सगळं मॉइश्चर त्याच्यातलं जाऊ नये, थोडंफार राहायला पाहिजे। तर असंच आपण 10 मिनिटं ठेवूया। आता हे जे गाळलेलं आहे तर ते परातीत काढायचं। पाक बनवण्यासाठी 1.5 वाटी ठीक आहे। आणि 4.5 वाटी त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं, तिप्पट। एक तारी पाक नकोय किंवा 2 तारी नाही, फक्त साखर विरघळायला पाहिजे एवढंच त्याचं हे बनवायचं आहे, कारण हा घट्ट पाक नसतो रसगुल्ल्यासाठी। आणि आता हे मळून हे सगळं असं चुरायचं आणि तळ हाताने मळून घ्यायचं। असं आधी एका साईडला सगळं करा, म्हणजे जेणेकरून थोडं थोडं तुम्हाला व्यवस्थित मळता येईल। त्याच्या गुठळ्या राहता कामा नये अजिबात, कारण आपण जे बॉल्स बनवणार, रसगुल्ले बनवणार, त्याला भेगा दिसता कामा नये, एकही भेग दिसता कामा नये। असं ओलसर पाहिजे। मळून झाल्यानंतर असे राऊंड्स बनवायचे, बॉल्स बनवायचे, पण त्याला काही क्रॅक्स येता कामा नये। आणि मग नंतर ह्या पाकात सोडायचे। आता झाकण ठेवून थोडे बंद करून ते उकळायला ठेवायचे, 5 मिनिटं साधारण तरी। हे झालेले आहेत। आता थोडा वेळ थंड होऊ दे।
1 लिटरमध्ये 10 मीडियम साईजचे रसगुल्ले झाले आहेत. जर तुम्हाला अजून लहान पाहिजे तर अजून लहान गोळे करू शकता. आणि आता फुललेत ते. असा पाक उरला तरीसुद्धा आपण दुसऱ्या पदार्थांसाठी म्हणजे मिठाई वगैरे काही बनवत असेल त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तो फक्त थंड झाल्यावर गार झाल्यावर एका बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचा, जेणेकरून पुढच्या मिठाईमध्ये यूज करता येईल. माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील.